नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे। हा पंधरवडा 3 टप्प्यामध्ये साजरा करण्यात येणार आहे। त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पानंद रस्ते विषयक मोहिमांसंदर्भात हा उपक्रम राबवायचा आहे। पानंद रस्ते विषयक मोहिमांमध्ये जे नकाशावर असलेले रस्ते किंवा नकाशावर नसलेले रस्ते या संदर्भात सर्वेक्षण करायचं आहे। भूमी अभिलेख विभागामार्फत या सर्व रस्त्यांचं मॅपिंग करण्यात येणार आहे आणि जे रस्ते नकाशावर नाही आहेत तर त्या रस्त्यांचं सीमांकन करून सदर रस्ते हे नकाशावर घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे। दुसरा जो विषय आहे, दुसरा टप्पा जो असणार आहे तर तो असणार आहे सर्वांसाठी घरे। यामध्ये जी जुनी अतिक्रमणं आहेत, शासकीय जमिनीवर असलेली जुनी अतिक्रमणं नियमानुकूल करणे तसेच कबाले वाटप करणे अशा प्रकारचा उपक्रम हा असणार आहे। सदर उपक्रम हा 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर पर्यंत राबविण्यात येणार आहे। आणि तिसरा टप्पा जो आहे तर तिसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सदर जिल्ह्यांमध्ये नवीन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवायचे आहेत। यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये 2 प्रकारचे उपक्रम राबवण्यात येणार आहे। पहिला जो उपक्रम असणार आहे तो ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार आहे। ज्या ज्येष्ठ नागरिकांचा आईवडिलांचा मुलांकडून सांभाळ होत नाही तर त्यांच्यासाठी जो कायदा आहे आईवडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अन्वये अशा ज्येष्ठ नागरिकांचा शोध घेण्यात येणार आहे। त्यांच्यासाठी तलाठी यांच्या मार्फत सर्वेक्षण होणार आहे आणि या कायद्याअंतर्गत जे येणारे ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांचा सर्वे करून त्याबाबतची जी प्रकरणं ती आमच्या तहसील किंवा एसडी ऑफिसला दाखल केली जाणार आहेत। तसेच सदर नागरिकांसाठी जास्तीत जास्त शासकीय योजनेचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि दुसरा जो जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम असणार आहे तर तो असणार आहे जनसंवादाची पंचसूत्री। तर यामध्ये जिल्हा स्तरावरून QR कोड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। सदर QR कोड हा जनतेपर्यंत आम्ही पोहोचवलेला आहे आणि जनतेच्या ज्या महसूल विषयक अडचणी असतील किंवा त्यांच्या जर काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी संदर्भात त्यांनी सदर QR कोडचा वापर करून सदर तक्रारी यामध्ये त्यांनी नमूद करायच्या आहेत। त्यांचं जिल्हा स्तरावरून तालुकानिहाय विभागणी करण्यात येणार आहे आणि तालुकानिहाय विभागणी केल्यात आल्यानंतर तहसील स्तरावर या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे। सदर तक्रारी या 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर तहसील कार्यालयामध्ये त्याबाबत निपटारा करण्यासाठी लोकांचा जनसंवाद आयोजित करण्यात येणार आहे। तरी सर्वांनी या सेवा पंधरवड्याचा लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करते। आवाज बहुजनांचा।